आज ना काहीतरी चटपटीत खायची इच्छा होतीये, तर आज मी बनवणार आहे पाणीपुरी। बाहेर पाणीपुरी खायला गेलं तर मनच भरत नाही, तर घरी बनवून आपण कितीही पाणीपुरी खाऊ शकतो। पाणी बनवण्यासाठी ना इथे एक 10 रुपयाचं हे पॅकेट आहे आणि ते अर्धा लिटर पाण्यामध्ये ॲड करायचं आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। असं आंबट तिखट फ्लेवरचं मस्त पाणीपुरीचं पाणी तयार होतंय आणि हे खूप बेस्ट आहे पाणीपुरीसाठी। चला आता मसाला बनवून घेते। मसाला बनवण्यासाठी ना मी इथे बटाटे उकडून घेतले होते, त्याचबरोबर भिजवलेले चणे सुद्धा मी उकडून घेतले होते। तर इथे बटाटे मॅश करून घेते, त्यानंतर उकडलेले चणे यामध्ये ॲड केले आहेत, बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे। आता यामध्ये ना सुके मसाले ॲड करते, त्यामध्ये धना पावडर टाकली आहे, मिरची पावडर टाकली, चाट मसाला टाकला, जिरा पावडर टाकली आणि चवीनुसार लागणारं काळं मीठ आणि साधं मीठ ॲड केलं आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली। हे पुन्हा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि इथे पाणीपुरीसाठी लागणार मसाला तयार झाला आहे। आता पुऱ्या मी काय करत असते, विकत घेऊन येत नाही डायरेक्टली, मी सुपर बाजारमधून आहे ना रॉ पुऱ्यांचं पॅकेट मी घेऊन येत असते आणि त्या तळल्या ना की खूप साऱ्या पुऱ्या होतात। आता ह्या पुऱ्यांमध्ये मस्तपैकी मसाला भरायचा, पाणी भरायचं आणि वरतून शेव टाकून एन्जॉय करायचं। तर ही अशी पाणीपुरी जर चटपटीत घरी बनवली ना तर मनही भरतं आणि पोटही भरतं।